घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलेंडर कमतरतेमुळे ठाण्यामध्ये अनेकांनी इलेक्ट्रिक इंडक्शन खरेदी करायला सुरुवात केली आहे। मात्र बाजारातच इलेक्ट्रिक इंडक्शन कमी प्रमाणात आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कमतरता भासते आहे। तर काही ठिकाणी इंडक्शनच्या दरामध्ये देखील कमी जास्त प्रमाणात दर आढळून येताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि याचाच आढावा घेऊन ठाणेकरांच्या सोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका ठाणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवताना पाहायला मिळतो आणि एलपीजी गॅसचा तुटवडा पडल्यामुळे अनेक ठाणेकर नागरिक आता इंडक्शन चुलाकडे जे आहे ते वळत आहेत। इलेक्ट्रिक शेगड्याची त्यांनी जी आहे या ठिकाणी खरेदी केलेली आहे आणि त्याचमुळे आता ठाणेकर नागरिक इलेक्ट्रिक गॅसकडे वळताना आपल्याला पाहायला मिळतं। माझ्यासोबत काही गृहिणी या ठिकाणी आहेत। काही काय नेमक्या अडचणी येतात गॅसमुळे? आता तुम्ही हा चुला देखील घेतला, किती किती साधारण पडलाय? आता संपायला आलाय गॅस आमचा। समजा कधी बंद झाला तरी त्याच्यासाठी आम्ही ही सोय करून ठेवलेली आहे। ऍटलीस्ट 1-1.5 महिना तरी आमचं जाऊ शकतो व्यवस्थित। काय वाटतं गॅसला ज्या आहेत अनेक शेगड्या असतात, परंतु ह्या शेगडीवरती फक्त एकच स्टोव्ह एकच राहील, किती अडचण येतील येणाऱ्या काळामध्ये? आता बघू, आम्ही फर्स्ट टाइम आम्ही युज करू, पण अडचण नक्कीच येणार आहे। साधारण कितीला पडला? काय 3,000 पर्यंत। काय वाटतं यामुळे ज्या कुठेतरी आता तुमच्या घरामध्ये लाईट बिल देखील वाढेल, कुठेतरी खिशाला एक आणखीन झळ बसेल? हो नक्कीच बसणार। 1-1.5 महिन्यात तर बघायलाच नको लाईटचं बिल आता काय येईल ते। तुम्ही काय सांगाल, कितीला नेमका हा तुम्हाला गॅस पडलेला आहे आणि काय आता वाटतंय? 2,500 पडलाय आम्हाला ह्यो। आणि आता संपत आले गॅस, मग ते मिळणार ना गॅस। आता 1,200-1,300 रुपये म्हणा लागल्यात। मग आमचं 8-9 माणसाचं कुटुंब आहे, कसं चालणार एकावर? आम्हाला पण फार अडचण येणार ना पुढे। काय नेमकं वाटतं आता येणाऱ्या काळामध्ये समस्या कशा प्रकारची उद्भवेल? कारण गॅस जो आहे तो तुटवडा भासतो, तुम्ही ही देखील हा चुला घेतलेला आहे, 2,500 घेतला। काय अडचण येतात? 2,500 म्हणजे भरपूर येणार ना अडचणी। 8-9 लोकांचं कुटुंब कसं चालवणार आम्ही? गॅसला असल्यामुळे लय प्रॉब्लेम येणार। गॅस हे पाहिजेच ना, आवश्यकताच आहे जास्त। आणखीन काही नागरिक देखील या ठिकाणी आहेत। दादा, तुम्हाला हा चुला नेमका कितीला पडलेला आहे आणि काय नेमका अडचण येतात सध्या आता? 2,500 मला चुला पडला आहे, पण परिस्थिती अशी आहे की मार्केटमध्ये इंडक्शन पण राहिलेलं नाही आहे। कुठेही बरेच दुकानामध्ये संपलेलं आहेत आणि लोकांना जे सिलेंडरचा आता प्रॉब्लेम येतोय, आज बुकिंग केलं आता तुम्हाला आठवडा आता बुकिंग पण होत नाही सध्या ऑनलाईन, ते पण परिस्थिती आता निर्माण झाली आहे। आणि गॅस नाही आहे, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना आता ही परिस्थिती घ्यायला लागते की बाबा कमीत कमी आपल्याला काहीतरी वापरून स्वयंपाक करता येईल। शुभम कोळी, झी मीडिया,